खडापारशीचा जो सुळका आहे ना, ती चढणारी मी पहिली महिला आहे. चॅलेंजेस काय असतात? हवा बदलली तर 3-3, 4-4 दिवस टेंटमध्ये बसायला लागतं. निसर्गाच्या पुढे तुम्ही काही करू शकत नाही. हिमालय सर करणं हे ट्रेकरचं स्वप्न असतं. नायलॉनची दोरी तुटली आणि कशी बशी मी वाचले, नाहीतर काही तुकडा पण सापडला नसता. अचानक हा तुम्ही समाजसेवाकडे वळला. नॉर्थ ईस्ट अशांत ठेवायचा अशी स्ट्रॅटेजी आहे. काय अनुभव होता नागालँडमध्ये राहण्याचा? नागा लोक एकदम कडवे असतात, म्हणजे त्यांनी तुम्हाला ॲक्सेप्ट करत तुम्हाला डोक्यावर घेतील, नाही तर मग डोकं छाटून देतील. तुम्ही तिथे राहताय, त्या मुलांना त्यांच्या शिकवताय. मुलं खरंच तिकडची म्हणजे शिकण्यामध्ये एवढी इच्छुक आहेत का? जम्मूमध्ये खूप वाईट परिस्थिती, म्हणजे 1 किलो साखर पण देऊन लोक कन्वर्ट होतात. आमच्याकडे 2च पर्याय होते, मरायचं किंवा धर्मांतरण करायचं. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आमच्या कट्ट्यावरती आपण नेहमीच विविध पाहुण्यांना भेटत असतो. आजही आमच्या कट्ट्यावरती एक अशीच विशेष व्यक्ती आलेली आहे आणि त्या आहेत ज्योती शेट्टे मॅडम. ज्योती मॅडमचा प्रवास म्हणजे हिमालयासारखा आहे. गिर्यारोहक तर त्या आहेतच, त्याशिवाय गड किल्ले संवर्धन म्हणा किंवा गड किल्ल्यांवरची भ्रमंती हा त्यांचा आवडता विषय. पण हे सगळं एकीकडे करत असतानाच दुसरीकडे आता मात्र त्यांना वेध लागलेत ते समाजसेवेचे. आणि याच वेडातून त्यांनी थेट गाठले नागालँड, जम्मू काश्मीर, अंदमान ते ईशान्येकडची राज्य. तेथील मुलींना समाजाच्या प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी त्या खूप मोठं कार्य करत आहेत. आज आमच्या स्टुडिओमध्ये खास त्या वेळ काढून आल्या आहेत आणि आज त्यांच्या ह्याच सगळ्या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. मला ना एक खूप असं उत्सुकता लागली आहे. तुमच्या नावापुढे भटकंती असं खूप जण प्रेमाने लावतात. काय आहे यामागचं, म्हणजे काय रहस्य, काय गूढ काय आहे यामागचं? ते गोडबीड काय नाही, माझी भटकंतीच चालते कायमच त्याच्यामुळे. आणि त्या भटकंतीतून बरंच काय झालं असं आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे बेसिकली लहानपणापासूनच फिरायची आवड, वाचनाची आवड, 2 गोष्टी खूप वेळ आहेत. तर आणि मग सगळे लोक भेटत गेले असे. मग युथ हॉस्टेलशी संबंध आला. युथ हॉस्टेलमध्ये 5 वर्ष मनालीमध्ये मी आधी त्यांचे जेवढे ट्रेक आहेत तेवढे सगळे केले, जे राहिले ते नंतर केले. त्यातून मी नॉर्थ ईस्टला पोचले आणि मग युथ हॉस्टेलबरोबर केले. नंतर मग मी संगीताचं करत होते ना, त्याच्यामुळे परीक्षा आली विशाराची, मग तेच थांबलं माझं सगळं. मग ते विशारद झाल्यानंतर मात्र घरची जबाबदारी आली. आणखीन मग मी त्यातच होते 12 वर्ष. सर्व्हिस पण सोडली मी 2001मध्ये. आणि मग 2008पर्यंत 7पर्यंत मी काहीच करत नव्हतं, हेच सगळं होतं. नंतर 2008पासून मी माझं राहिलेलं सगळं, म्हणजे आई बाबा दोघंही गेले. मग हे राहिलेलं माझे सगळं पूर्ण करायला लागलं. संगीतावरती माझा फोकस होता, पण ते नाही झालं. संगीताचं विशेष म्हणजे आपले श्री रविशंकर आहेत ना, त्यांचा जो प्रोग्राम होता ना 1200 सतारी, आम्ही दिल्लीमध्ये नॉयडात प्रोग्राम, नाद ब्रह्म, राईट, त्याच्यात मी होते. हा म्हणजे लकी आहे मी, असं चांगल्या ठिकाणी पोहोचते म्हणायचं असं. पण नंतर मग मी नॉर्थ ईस्ट राहिलं होतं म्हणून ते बघायला गेले. तर मग नॉर्थ ईस्ट फिरता फिरता ते कल्याण आश्रमशी जॉईन झाले आणि मग जात राहिले. मग तिथून मग अंदमान, आता जम्मू. तिथून तुमचा सगळा प्रवास सुरू झाला. तुम्ही अनेक म्हणजे गड किल्ले त्यांच्यावर भ्रमंती केलेली आहे, तुम्ही ते सर केलेले आहे असं म्हणता येईल मला. खडापारशीचा जो सुळका आहे ना, ती चढणारी मी पहिली महिला आहे. मी त्या जगात माहिती आहे, कारण तिथे कोणी नव्हतं. खरंच हे नवी चांगली माहिती. म्हणजे मला हे विचारायला तुम्हाला आवडेल मॅम, की हे जे गड तुम्ही चढतायत, गडांचे जे सैर करतायत, तर इथे सगळ्यात तुम्हाला कठीण वाटलेला महाराष्ट्रातला कुठला गड आहे, कुठला किल्ला आहे असा? नाही, तसे कुठलेच कठीण नसतात. म्हणजे आम्ही कसं वेल प्रिपेअर्ड आणि मेंटली प्रिपरेशन सगळ्याला लागतं, बाकीचं कठीण नसतं. खडापारशी जेव्हा क्लाइंब केलं ना, तेव्हा चांगल्या ग्रुप बरोबर आहे मी होते, तर त्यांनीच मदत केली म्हणून जाऊ शकलं. म्हणजे त्या ते झुमार कसं वापरायचं ते पण माहिती नव्हतं, पण ते कसंही मॅनेज करून मी पोहोचले. ट्रेनिंग वगैरे घेऊन सगळी ट्रेनिंग मी बेसिक कोर्स केला आहे माउंटेनिअरिंगचा मनालीला. हां, ते सगळं घेत तुमची म्हणजे तुमची ही सैर सुरू असते. नाही, आता लाईफच ट्रेकिंगचं आहे, म्हणजे तिथे जम्मूत राहायचं. अजूनही ट्रेक करता तुम्ही? नाही, आता वेळच नसतो ना. आता तुमचं वय किती आहे तरी? माझं ना 66. तरी पण म्हणजे अजून तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहात. हां, नाही, ते या ॲक्टिव्हिटीमुळेच राहिलं असं आहे. आणि मला वाटतं राहते कायम तिकडे म्हणून. आता इथे मुंबईत सगळं असं हे होतं काय की
आता लोकांचे विषयच बदलतात ना, भेटलं कार्ड जसं BP किती, जे शुगर किती असं वगैरे, हे सगळे माझ्या बाबतीत येत नाही. म्हणजे असे सरकारी नोकरी तुम्ही सोडलीत 2001मध्ये. ओके, ते तुम्ही तुमच्या कौटुंबिक कारणामुळे सोडायची होतीच मला, पण हे आलं आणि स्पेशल VRS आली म्हणून सोडलं. म्हणजे पूर्ण 17 वर्ष आली आणि VRS मिळालं आणि त्याच्याच जीवावर आता मी फिरते. आणि म्हणून मी फ्रीमध्ये काम करू शकते मी, कारण काहीतरी अर्निंग सोर्स आहे ना तेवढा. गरजा कमी असल्यामुळे आहे ते भागतं सगळं, डोनेट पण करू शकते. पण असं आहे, ती सर्व्हिस सोडायचीच होती, पूर्ण करायचीच नव्हती. तुम्ही हिमालय पण सर केलाय. हिमालयात 2 एक्सपिडिशन केलेत. हिमालयाचे युथ हॉस्टेलचे सगळे बहुतेक ट्रेक केले, पूर्ण सगळे, निलगिरी वगैरे. आणि मनालीमध्ये मे महिन्यामध्ये ट्रेकिंग प्रोग्राम असतो. त्या प्रोग्रामची सुरुवातीला कॅम्प लीडर होते, नंतर मग मी मुलांच्या प्रोग्रामची डायरेक्टर होती. असे हिमालय सर करणं हे ट्रेकरचं स्वप्न असतं. हिमालय सर केलं असं नाही म्हणता येत, की हिमालय कोणीच सर करू शकत नाही. आणि इतकं मोठं आहे की सगळं पादाक्रांत पण होऊ शकत नाही. पण प्रयत्न असे 2 एक्सपिडिशन पण केली. म्हणजे गडावर नाही म्हणतात, पीकवरती जायची, अशी 2 एक्सपिडिशन. चॅलेंजेस काय असतात म्हणजे हिमालय? तिथलं वातावरण सतत बदलत असतं. चॅलेंजेस म्हणजे निसर्गाच्या पुढे तुम्ही काही करू शकत नाही. ते तुम्ही तेव्हा जाऊन समजतं ना की आपण काही करत नाही. आणि हवा बदलली तर बसायचं 3-3, 4-4 दिवस टेंटमध्ये बसायला लागतं. आणि खाण्यापिण्याचे पण कधी हाल होऊ शकतात, सगळं होतं. स्ट्रॉंग होता तुम्ही, आयदर स्ट्रॉंग होता किंवा कमकुवत होता. आणि स्ट्रॉंग झाले. तेच की कुठल्याही परिस्थितीत राहायचं. तुमच्या या प्रवासामध्ये हिमालयाची चढाई करणं म्हणा किंवा गडकिल्ल्यांवरती जाणं म्हणा, याच्यामध्ये असे काही प्रसंग आले आहेत का की जिथे तुम्ही थोडंसं म्हणजे काय म्हणतो आपण, तुम्ही साहसी आहातच असं, पण कधी कुठेतरी घाबरल्यासारखं झालंय, कुठेतरी बाबा आपण नाही, असं 2-3दा झालं की म्हणजे हे जे आहे ना, मांगीतुंगी म्हणून आहे नाशिकच्या जवळ, तिकडे वरून घसरलं ते खाली, पण फक्त हाताला लागण्यावरती निभावलं. नंतर इकडे पण एक कर्जत जवळ आहे, तिथे तर आम्ही सुरुवातीला एवढे वेल इक्विप नसायचे, नायलॉनच्या दोरीवरती गेले. आणि मी आहे म्हणून आम्ही खूप प्रॅक्टिस करायचं, तर ते नायलॉनची दोरी तुटली आणि कशी बशी मी वाचले, नाहीतर काही तुकडा पण सापडला नसता. असं आहे झालं. आणि मला मोठा ॲक्सिडेंट झाला सायकलिंगला, रस्त्यावरती झाला. तिथे काय झालं नाही, सायकलने आम्ही मुली ह्याला चाललो होतो, पण करता बँगलोरला चाललो होतो. 13 मुली होतो आम्ही. आणि कोल्हापूरपर्यंत गेले आणि येताना मी ॲम्ब्युलन्सने आले. अशी ऑनलाईन आहे. मी पूर्ण नाही करू शकले, कारण मला मोठा ॲक्सिडेंट झाला. हे पाय खूप फ्रॅक्चर वगैरे सगळ्याचं आलं. 5 ऑपरेशन झाली. नंतर तिथून मी ॲम्ब्युलन्सने आले. मग BBT हॉस्पिटल चांगलं आहे ना, त्याच्यामुळे तिथे झाले, मी बरी झाले. 1 महिन्यात स्ट्रॉंग असल्यामुळे. 3 महिने होते म्हणजे पूर्ण प्लास्टरमध्ये, नंतर 1 महिन्यात. म्हणजे एकीकडे तुमचा हा गडकिल्ले, त्याच्यामुळेच मी युथ हॉस्टेलच्या कॅम्पिंग म्हणजे याला गेले, कारण मग नंतर क्लाइम्बिंग वगैरे थोडं हे झालं ना की पायाचं खूप आहे. त्यानंतर पण एक एक्सपिडिशन केलं मी. पायात रॉड घेऊन मी कारगिलचा ट्रेक पण केला. म्हणजे काश्मीरमध्ये गेलो होतो आम्ही, पण कारगिलहून परत यायला लागलं. त्यावेळेला पण हेच चालू झालेलं म्हणून युद्ध. म्हणजे एकीकडे तुमचं हे सगळं साहसी, तुमचे सगळं साहसी तुमचे कामं सुरू असताना अचानक तुम्ही समाजसेवाकडे वळलात. नाही, असं नाही, ते थोडंसं कुठेतरी जीन्समध्ये असतंच ना, आवड असतं. म्हणजे कॉलेजला असताना मी ब्लाइंड मैत्रीण होती एक, तिच्यासाठी वाचायची. माझं सायन्स असल्यामुळे आमची परीक्षा लवकर करायची, मग ती BA करत होती ना, तर सायकॉलॉजी हे करत होती. असं थोडं होतंच म्हणजे. आणि मग हे आता मी अपघाताने त्या कल्याणाश्रममध्ये आले आणि मग चालू केलं, कारण मी असं एकटी जाऊन काही कुठे करू शकत नाही, असं आहे ना. आता यांच्याबरोबर चांगलं म्हणजे एका ग्रुप बरोबर तुम्ही जॉईन झाला. जॉईन झाले म्हणजे त्याने सगळं चांगलं चालले असं. कारण जम्मूमध्ये आम्ही 2 जण असतो. एक ऋषिकेश दिवेकर म्हणून आहेत, तर ते 6 वर्ष काम करत आहेत. मी 22पासून गेले. तर मग ते गावामध्ये जातात सगळे, मग ते बघतात. आणि मग ते गावातले टीचर्स आमचे जास्त याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तर मग ते घर वगैरे बघतात. आणि त्या घरामध्ये मी आरामात राहू शकते. असं म्हणजे लोकांना प्रश्न पडतो ना, इथे तर आपण असं शेजारच्या घरात पण राहणार नाही रात्री, तर मग पण ते लोक इतके चांगले असतात. म्हणजे अतिथी देवो भव हे आता तिथेच राहिले फक्त. हे आता तुम्ही जम्मू काश्मीरबद्दल सांगतात, तुमची सुरुवात ईशान्येकडच्या राज्यांकडनं. ईशान्येकडच्या राज्यामध्ये तिथे आमचे हॉस्टेल्स वगैरे आहेत, त्याच्यामुळे मी हॉस्टेलमध्ये राहायचं, कोणाच्या असं राहायचं प्रश्न नव्हता. आणि तिकडे तेव्हा दहशतवाद कमी होत गेला आता मी जेव्हा गेले तेव्हा. असं आहे. नागालँड, मणिपूरला दहशतवाद नाही झाला की
त्यांचं आंदोलन झालं, बाहेरची लोकं आलेत त्यांना घालून टाकायचं असं. मग मी एका गावात त्यावेळेला काम करत होते. 4 का 8 दिवस मी तिथेच राहिले. मग एक दिवशी सकाळी पहाटे मला गाडीत घातलं आणि इम्फाळला आणलं असं आलं. आणि मग इम्फाळमध्ये मी काय हाऊस अरेस्ट म्हणतात ना तसं होते. बाहेर चेहरा पण दाखवायचा नाही. खिडकीवरती गोळी आली होती. म्हणजे मी नव्हते त्यावेळेला, खेड्यात होते ते वाचवलं असं. पण काय झालं नाही. नागालँडमध्ये बरेच वेळा म्हणजे जातीय वाद आहे, तिथे धर्मावर्ण वाद होतात, बरेच तिथे म्हणजे संघर्ष होत असतात. त्याचा परिणाम काय होतो? हे सगळे जास्त आहे ना, हे लोक चालू ठेवतात. कोण चर्चेस कंट्रोल करते हे सगळं. त्यांच्याकडे फंडिंग येतं सगळीकडून ना, त्याच्यामुळे म्हणजे नॉर्थ ईस्ट अशांत ठेवायचं अशी स्ट्रॅटेजी आहे. तिथे आता खनिजं जी सगळी आहे असं म्हणतात ती सगळी आता पण तिथेच राहिलेत. भारतात आहेत आणि भारतातले त्या तिथे आहेत. त्याच्यामुळे हे बाहेरचे लोक सगळे असं करतात. आणि अरुणाचलला लागून चायना वगैरे आहे ना. मी फर्स्ट टाइम गेले तेव्हा मला सांगितलं होतं मिझोरमला जायचं नाही, नागालँडला जायचं नाही. म्हणजे पण मी नागालँडलाच मला पाठवलं आणि मी तिथेच राहिली. मग काय अनुभव होता नागालँडमध्ये राहण्याचा तुमचा? म्हणजे तिथल्या महिलांना एकत्र आणणं. हॉस्टेल आहे आमचं ना, शाळा आहे तिथे आमची, कल्याण आश्रमची. शाळेमध्ये शिकवत होते. सायन्स टीचर नव्हता म्हणून मी टीचर बनली असं आलं. तिथपासून मग मी शिकवते. पण काय अनुभव होता त्यांच्याबरोबर? तिकडे सांगते ना की बेसिकचाच सगळीकडे प्रॉब्लेम. तरी आमची शाळा चांगली आहे. म्हणजे ह्या लोकांचं खूप तिथले आता तिथे एक इकडचे आहेत, नेपाळचे एक टीचर आहेत आणि एक मणिपूरचे. आणखीन तिथली एक जी स्वतः लेडी आहे, नागा लेडी ती, तर ते लोक शाळा चालवतात. खूप म्हणजे डिवोशन शिवाय काहीच होणार नाही इथे. असे डिवोशन पाहिजे पूर्ण. आणि निराश व्हायचं नाही, कारण रोजच निराश व्हायची पाळी येते. चॅलेंजेस आहेत. चॅलेंजेस आहेत ते काय म्हणजे नक्की चॅलेंजेस काय तिथे? हां, तेच त्या मुलांना हे कळत पण नाही ना असं आहे. पेरेंट्समध्ये काहीच अवेअरनेस नाही, शिक्षणातच नाही. हां, नागालँडमध्ये तर आईवडिलांना माहिती पण नसतं आपलं पोरगं कोणत्या वर्गात आहे असं, कारण भरपूर मुलं असतात आणि मग असं आहे. आणि मग त्यांना तेच पहिले शिका मग पुढे काहीतरी. ते पण आता असं आहे ना की आपण त्यांना शिकायला सांगून जर आपल्याकडे काय पुढे काय सांगता येईल असं नसतंच, असं आहे. ओके. नागालँड किती सुरक्षित आहे महिलांसाठी म्हणा? नागालँड मी गेले तेव्हा सुरक्षित झालं होतं. त्याच्या आधी खूपच डिस्टर्ब होतं. आणि म्हणजे खूप स्टोरीज सगळ्या अशा ऐकल्यात की कसं ते स्थानिक लोकांना हे करतात ना, उद्युक्त करतात. पैसा आणि गरिबी आहे ना तिथे, त्याच्यामुळे काय की पैसा देऊन कोणी काही करून घेऊ शकतं असे. खूपच हे झालं आहे. म्हणजे धर्मांतरण वगैरे 98% झालेत ना ते लोक. म्हणजे 1 किलो साखर पण देऊन लोक कन्वर्ट होतात. किंवा एक गाव बुडा जो असतो ना, त्याला 10,000 दिले का पूर्ण गाव त्यांच्या ताब्यात येतं असं आहे. आणि विकास त्यांना काय माहितीच नाही ना, विकास वगैरे नाही. म्हणजे नागालँडमध्ये आजही अशीच परिस्थिती आहे? आता कमी झालं आहे, सुधारले आता म्हणजे खूप मुलं म्हणजे मणिपूर वगैरे सगळीकडची माहीत ना, मणिपूरची सगळी मुलं बाहेर शिकतात, कारण मणिपूर कायमच अशांत असतं. त्याच्यामुळे मग ते शिकलेली मुलं बाहेर शिकून वगैरे आलेली बाहेर, त्यांना अजून चान्सेस आहेत असं. आता सरकारचे पण काही हे असतात. पण परत मणिपूर डिस्टर्ब झालं म्हणून मी ते माझं दुसरं पुस्तक आणलं. कारण पहिल्यावेळेला मी जे गेले तेव्हा नुसती फिरायला गेले होते मणिपूर. आणि तेव्हा मी जे काय अनुभवलं ना ते सगळं मी त्यात लिहिलेलं. आणि अजून तसंच आहे 10 वर्ष आल्यानंतरसुद्धा. पहिल्यापासून 16मध्ये झालं होतं आणि आता ह्या वर्षी जुलैमध्ये आलं ते. तर ते तसंच आहे. आणि लोकांचं काहीच नसतं, बाकीच्या शक्तीच सगळ्या हे राजकीय सगळं. तिथे रेल्वे किती वर्ष काम चालू आहे, होऊच देत नाही. मणिपूर म्हणजे बंदीपूर, कधीही कोणी डिक्लेअर करतं बंद की बंद असं आहे. ज्यावेळी मणिपूरमध्ये म्हणजे जातीयवाद होतो, संघर्ष होतो, किंवा त्यांच्या तिथे 2 जातीयवाद नाही आहे तर म्हणताय ते मैती समाज आणि नागा कुकीज. नागा लोक एकदम कडवे असतात. म्हणजे त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट करतात, तुम्हाला डोक्यावर घेतील, नाही तर मग डोकं छाटून टाकतील, अशी परिस्थिती. तुमचं कधी त्यांच्याबरोबर माझ्याबद्दल चांगले संबंध आले आमच्यावर मुलं म्हणजे आता बदललंय ना. पण राग कोणाबद्दल आहे नक्की? म्हणजे त्यांच्या आपसामध्ये असुरक्षतेची भावनेतून हे सगळं येतं. नागालँडवरती कधीच म्हणून त्यांना सेपरेट व्हायचंय, म्हणून तिथे त्या टोळ्या स्वतंत्र राज्य पाहिजे त्यांना. म्हणून त्यांच्या ज्या भाषा वेगळ्या वेगळ्या असतात ना, तर त्या अशा वाटते की माझी भाषा तुम्हाला कळतं का म्हणे, तुम्हाला माझी नाही. त्यांचं फक्त अन्न स्टेपल फूड आहे, अन्न जे होतं म्हणून तेच फक्त कॉमन, बाकी सगळं असं कळून नाही म्हणून असं आहे. आणि त्यांनी स्वतःला स्वतंत्र ठेवलं. अहोम जे आहे ना आसाममध्ये आले, ते नागांचा पराभव करून मग पुढे आले असं आहे. आणि मग अहोमनी बरेच वर्ष आसाममध्ये राज्य केलं.
आणि आता तिथे तर वेगळा प्रश्न मुस्लिम वाढलेले आहेत. ते तिथली लोक सांगतात की बॉर्डरवरची लोक आहेत ना, की एक माणूस आला तरी बांगलादेशमधून तो 40 माणसं निर्माण होतात. एक माणूस आला 4 बायकांशी लग्न करतात. हो, म्हणजे त्या नागा जमीन बायकांची घेतात. लग्न करतात. नागाने नागालँडमध्ये नाही हा त्यांच्या प्रश्न, हा आसामच्या बॉर्डर आसामच्या. ओके, तिथल्या बायकांची लग्न. बायकांशी लग्न करतात आणि मग ते फॅमिली वाढत जाते ना त्यांची. असे गावच्या गावं बसतात आणि शिवाय त्यांना राजकीय सपोर्ट असल्यामुळे ते कधीच हे झालं नाही असं आहे. आणि ते आता हावी झालेत त्यांच्यावरती असं. आसाममध्ये बोडोलँड हा एक वेगळा प्रश्न आहे असं आहे. ते आता शांत आहे थोडं असं आहे. आणि मग ज्यांना अशांतता ठेवते ते असे प्रश्न निर्माण करतात करतात. असं आहे. हा असं आहे. सरकारी योजना पोहोचतात का तिथे? तुम्ही आता इतकी वर्ष तिथे राहताय, अनुभव आहेत घेताय. आहेत आहेत आहेत. पण त्याचा अजून लाभ- आरोग्य नाही, आरोग्याच्या नाहीत. ते डॉक्टर्स जात नाहीत तिथे. शिकलेले लोक सुद्धा राहत नाहीत ना परत. म्हणजे मला ते थोडं मागासलेलं बरं नाही समज वाटत. हा की ज्यांनी शिकले त्यांनी तिथे राहिलं, काम केलं तर जास्त चांगलं होईल ना. पण ते तसं होत नाही. ते त्यांचं बाहेर राहतात. जसे इवन जम्मूमध्ये पण बन्नी म्हणून आमचं जे एक ठिकाण आहे तिथे MBBS झालेले भरपूर लोक आहेत. पण तिथलं जे हेल्थ सेंटर आहे मोठं गव्हर्नमेंटचं ना, तिथे MBBS डॉक्टर नाही. ते लोक तिथे राहत नाहीत. मग ह्यांना पुन्हा शहरांमध्ये यावं लागतं. शहरामध्ये येतात, ते राहतात. म्हणजे स्वार्थीपणा ना असं आहे. कोणी म्हणजे ते शहरात येऊन लोक तेच शिकतात आपल्याकडून की स्वार्थी बनायचं असं आहे. तुम्ही तिथे राहताय काही म्हणजे अशा वेळी अशा लोकांबरोबर राहणं हे कधीतरी जीवावरती पण बेतणारं असतं असं नाही नाही, होतं? ते लोक म्हणजे प्राण हे करून करतील, म्हणजे त्यांच्या प्राणपणाला लावतील माझ्यासाठी असं आहे. आपलं एवढं काय नाही. आता म्हणजे तुमची आता भाषा म्हणजे तिकडे गेल्यावरती हिंदीच बोलतात. नागावाले नागालँडमध्ये कुठली नागामध्ये भाषा? हिंदी आणि इंग्लिश त्यांची भाषा आपल्याला पण नाही. इंग्लिश कसं काय तिच्यामध्ये मिशनरी वगैरेंचा प्रभाव आहे? हा, इंग्लिश लँग्वेज म्हणजे मीडियम इंग्लिश आहे ना. त्याच्यामुळे तिथे प्रभाव तो. त्यांच्या भाषा म्हणजे रोजचं बोलणं तर मला 1-2 शब्द येतील तेवढेच असं. जम्मूमध्ये पण मुलांच्यामुळे मला येतात शब्द, पण आपण बोललं का ते हसतात. हा, ते म्हणत गोड वाटतं तुमच्याकडे बोललेलं असं. म्हणजे मग पुढे अजून काय जात नाही आपली गाडी असं होतं. जम्मू काश्मीर हे संवेदनशील ते राज्य आहे. ज्यावेळी देशामध्ये कुठल्याही दहशतवादी हल्ले होतात, दहशतवादी कारवाया होतात, त्याचं कनेक्शन थेट जम्मू काश्मीरशी जोडलं जातं. तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहात, तर त्याचा काय परिणाम होतो तिकडच्या लोकांवरती? तुम्ही जो जवळून बघितला आहे. आता काश्मीर जे आहे ना ते शांत आहे. काश्मीरमध्ये संपूर्ण बंदी, तिथे कोणी येत नाहीत. म्हणून आता उधमपूर म्हणून जिल्हा जो आहे, मी 24मध्ये उधमपूरला होते तर, आणि तिथे असं असतं ना टेरेन म्हणजे खूप इतकी घनदाट हे वगैरे झाडं, आणि तुम्ही किती ठिकाणी हे लक्ष ठेवणार ना. आणि तिथले लोकल लोक मदत करतात त्यांना. आणि अंधाराच्यातून ते कोणाला दहशतवाल्यांना लोकल तिकडचे स्थानिकच मदत करतात. मी यावर्षी बदनोता म्हणून तिथे गेले ना, पहिले बॉर्डरवरच आहे, तर तिकडे चालूच होतं माहिती. मला 1-2 सांगितलं पण जाऊ नको असं. म्हटलं मला काय नाही असं, मी घाबरत नाही. तर तिथे गेले आणि तुम्ही ते आर्टिकल वाचलं पूर्ण तुम्हाला कळेल. म्हणजे तर तिथे दहशतवादी हिरानगर म्हणून जवळ आहे. हिरानगरमध्ये ते अंधाऱ्या रात्रीमध्ये त्या ह्याच्यातून येतात, नाले वगैरे ह्याच्यातून, आणि मग लोकल लोक त्यांना आश्रय देतात, पैसा, आणि मुस्लिम आहेत म्हणून. आणि मग ते लोक असं करतात की जवानांच्यावर गाड्या एका गेल्या जुलैमध्ये हे झालं, अडवल्या जवानांनी गाड्या त्यांच्या लोकलने, आणि ऑलरेडी दहशतवादीवरती बसलेले होते. त्यांनी गोळ्या मारल्या आणि 6 लोक मारले गेले असं आहे. आत्ता मी गेल्यानंतर सुद्धा 3-4 तिथे होते. मग ते असं कामावरती यायचं की दिसले, शेतात दिसले, नाल्यामध्ये दिसले असं. पण मी सांगितलं ना की त्या लोकांचं लाईफच इतकं कठीण असतं का चर्चा करत बसत नाहीत. ते काय सोल्युशन काढायचं तेवढं काढायचं, कारण रात्री इथे बाहेर पण पडू शकत नाही असं. रात्री म्हणजे तो जेव्हा हल्ला आला तिथे त्या शाळेमध्ये मोठा तळ झाला, आता खूपच मोठा तळ आहे, तर त्यांची गस्त वगैरे चालू असते, सतत ड्रोन फिरत असतात असं आहे. पण जेंट्स लोक बाहेर पडत नाहीत. पण नंतर मला तिथे राहणं धोक्याचं असं वाटलं, आणि त्या लोकांनी पण सांगितलं की नको, आम्ही तुझ्यासाठी काही करू शकणार नाही. त्याच्यामुळे मग मी सोडायला लागलं. म्हणजे मी 6-7 दिवसच होते. तर मला न्यायला जी गाडी आली ना, ती गाडीसुद्धा अडवली, वरती येत नव्हती. आणि त्या ज्या शिक्षकाच्या मदतीने आलं तो पण म्हणाला की मी आता बाहेर येणार नाही, कारण ते लोक मारू पण शकतात, म्हणजे ह्याच्यासाठी. तुम्हाला त्यांनी जाऊ दिलं तिथून? नाही, मग दुसऱ्या दिवशी सकाळी नाही, मग त्यांनी बोललं, ते तिथले लोक एकमेकांशी ओळखत ना, मग त्यांनी सांगितलं असं असं आले म्हणून. मग जाताना पण सकाळी परत गाडी अडवली होती.
पण काय विचारतात म्हणजे गाडी अडवून काय विचारलं त्यांनी? हां, कुठून आलात वगैरे सगळं बरोबर आहे ना. ते प्रत्येकाशी हे घेणार ना, संशय घेणार. तिथले लोक म्हणजे हे सगळं ॲक्सेप्ट करून जगत राहतात असं आहे. की हो अच्छा, असं आहे की म्हणजे असं केव्हाही काही होऊ शकतं. हां, मी सांगितलं ना की आता मी ज्या गावात जाणं धमंडा म्हणून, तर त्या बायका इझिली सांगतात की माझा एक मुलगा या मुलगाने मारला वगैरे असं. इतक्या सहज खूपच बोलतात टोमने वाजवायचं असं सहज. मी तेच ॲक्सेप्टन्स त्यांचा असतो ना, म्हणजे म्हणजे त्या परिस्थितीशी त्या एक त्यांनी जुळवून हे घेतलेलं. केलं. हां, इव्हन परिस्थिती पण रोजची अशी असते ना, आपल्याकडे पाऊस पडला तर आपण हे करतो की असं आहे तसं आहे, पण ते कसं की हां हे असं आहे, मग त्यासाठी काय करू शकतो ते करायचं आणि सगळ्यात राहायचं, पुढे जायचं. असं आहे, शिकायला मिळालं मला. तुम्ही तिथे राहताय, तिथल्या मुलांना त्यांच्या शिकवतायत. मुलं खरंच तिकडची म्हणजे शिकण्यामध्ये एवढी इच्छुक आहेत का? कारण बराचसा तिकडचा जो मुलं टॅलेंटेड आहेत, पण त्यांना काही हेच नाही ना, अवकाशच मिळत नाही ना, कुठे स्पेसच नाही त्यांना. मग ते आतापर्यंत तुम्ही तुमच्या संस्थेने तुमच्या ह्याच्यातून बरीच मुलं तिथली आता जवळजवळ 40-45 मुलं आमच्या छात्रावर सगळ्या भारतभर आहेत ना, तिकडे जातात, शिकतात तिकडे. पण प्रॉब्लेम काय होतं की लहानपणी गेली तर ठीक आहे, नाही तर मोठेपण नेले तर त्यांचा बेस इतका कच्चा असतो की तिथे कोपअप होऊ शकत नाही, असं होतं. म्हणून मी ते बेसिकवरतीच काम करते मुलांच्यावर. आणि मी ॲक्टिव्हिटीज खूप करते, ड्रॉइंग हे ते सगळं. मग त्यांना आनंद म्हणजे इंटरेस्ट निर्माण होईल शिकण्यात. मग आणि एक कविता म्हणून पुण्याची आली होती, तिने शिकवलं आहे खूप गणिताचे खेळ वगैरे ते घेते सगळे, त्याच्यामुळे मग येतो आनंद. तिथल्या मुलांवरती या सगळ्या घटनांचा काही ना काहीतरी परिणाम होत असणार. मोठ्यांनी परिस्थिती पुढे हात टेकले असतील, पण जी नवीन जनरेशन आहे की जे येणारं जनरेशन आहे ते ह्याच्याकडे कसं बघतं? त्यांना एवढं हे नाही आहे, पण तरी म्हणजे आता हे 9-10चं झालं ना, तर त्या मुलांना हे कळलं होतं की पाकिस्तानचं पाणी बंद केलं भारताने. हां, एवढाच अवेअरनेस आहे असं. आणि हां, त्यांच्यावर परिणाम असा आहे ना की ती सगळी मुलं म्हणतात की आम्ही हे जाणार, आर्मीत जाणार आणि मारणार सगळ्याला पाकिस्तान. म्हटलं तुम्ही मोठे होईपर्यंत पाकिस्तान नको आहे आपल्याला की म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा ही एक इम्पॅक्ट होतो की आम्हाला हे व्हायचंय, आर्मीत जायचंय, मारायचं सगळ्यांना पाकिस्तानला. त्यांनी आधी खूप झेललंय ना सगळं, असं आहे. बरोबर आहे. काश्मीरी पंडितांना कधी भेटतात? नाही, माझे ते काश्मीरचे लोक नाही कोणी माझ्या ह्याच्यात कॉन्टॅक्ट. तर जम्मू आणि इकडेच तुमचं म्हणजे कार्यक्षेत्र आहे. कधी प्रयत्न केलाय तुम्ही तिथे? नाही, मी स्वतः काश्मीरला 3दा जाऊन आले. त्या ट्रेकिंगला कारगिलवरून परत आलेली. लेहला मी 2दा जाऊन आले. लोक सगळी चांगले असतात. माझं काय तेच म्हणणं आहे ना की लोकांचं मनामध्ये काय द्वेष आणि हे असं नसतं. आता मुस्लिमांना असतील माहिती ना मला, पण ते चांगले असतात आणि सगळेच भारतामध्ये असं आहे. आता मी येताना मला डायरेक्ट तिकीट नाही मिळालं नाही म्हणून मी अमृतसरून आले ना, तर मला ते गेट सापडत नव्हतं. तर ते तिथला मुलगा सरदारजी म्हणाला की आप यहाँ आए और हम आपको मदद नहीं करें, ऐसे कैसे होंगे, आपका बेटे जैसा हूँ मैं, मग तो मला घेऊन गेला तिकडे. आपण घाबरतो पण कुठेही जाणं, असं आहे. इवन तिकडे पण असंच आहे. म्हणजे माहिती ना, मला कोणी मुस्लिम भेटले नाहीत, पण ते काय सगळे वाईट नसतात. कारगिलवर मी आले तेव्हा असा अनुभव आला होता. आम्ही अडकलो होतो जम्मूमध्ये आणि सगळी हॉटेल वगैरे बंद होती. म्हणजे केव्हा हे आपलं 96 सांगते मी. तर बसमध्ये त्या दिवशी रस्त्यात 3 ॲक्सिडेंट झाले होते, तर बसमध्ये तीच लोक चढली होती. तर एक असं बँडेज वगैरे केलेलं होतं. तर आमचं बोलणं चाललं, आम्ही 2घीच जणी गेलो होतो, मनाली मार्गे गेलो होतो लडाखला. तर तो म्हणाला माझ्या घरी चला, माझे आईबाबा आहेत. माझी मैत्रीण काय तयार नाही झाली की आपण मुस्लिमच्या घरी जायचं नाही. असं सगळे वाईट असं पण नाही ना, असं आहे. आत्ता आणिच सगळी परिस्थिती आता थोडी परिस्थिती म्हणजे आणखीनच थोडंसं तणावपूर्ण नाही. हां, पण नाही, आता मला वाटतं काश्मीरमध्ये शांत आहे, पण हे उधमपूर, दोडा, आता मी जिथे जाणार आहे दोडा डिस्ट्रिक्ट, तिकडे पण आहे. तिकडे आता ते लोक नवीन मार्गाने येत आहेत, असे भुयारं करून वगैरे असे येतात. तुम्ही इतक्या संवेदनशील म्हणजे क्षेत्रामध्ये काम करत आहात. नागालँड म्हणा, मणिपूर म्हणा, आसाम, म्हणजे हे सगळे संवेदनशील क्षेत्रच आहेत. पण ह्याच्यामध्ये काम करताना तुम्हाला तिकडच्या स्थानिक लोकांबरोबर आलेले अनुभव, तुम्ही सतत बरे वाईट असे, वाईट कमीच आहेत, बरेच चांगलेच अनुभव आहेत तुम्ही ज्या पद्धतीने सांगत आहात. तुम्हाला इथे असं ट्रेनिंग केलं जातं का खास करून की काही सुरक्षिततेचं? नाही, असं नाही. कल्याणाश्रमचं काम बरेच वर्ष चालू आहे तिकडे, 78-79 पासून. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल विश्वास आहे. म्हणजे आसाममध्ये मी पहिल्यांदा गेले तर एकटीच फिरत होते, तर हॉटेलमध्ये बसले होते आणि मला ते सापडत नव्हतं कुठून जायचं, कुठे जायचं वगैरे असं. आणि तिथल्या संघटन मंत्र्यांना फोन केला, मी पण गेलो नाही. ते 18 वर्ष राहिले, ते कुठे फिरत नाहीत. माझा आत्मा भटका, तर मी
तर मग त्यांना विचारलं, त्या हॉटेलवाला म्हणाला कल्याणाश्रमचे आहात का असं. मग त्यांना कल्याणाश्रम माहिती आहे, तर त्यांनी त्यांच्या भावाच्या हॉटेलमध्ये मला बाईकने नेलं. मी पहिल्यांदाच हॉटेलमध्ये राहिली त्यावेळेला, पण इतकं सेफ आहे म्हणजे असं. आता आपलं बॅड लक असेल तर काही नाही असे. तुम्ही या स्पेशल मी जम्मू काश्मीरबद्दल विचारीन की जम्मू काश्मीरमध्ये म्हणजे मुली पूर्ण शिक्षण म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण घेतात, पूर्ण आता करिअर करण्याचं 10-15 वर्ष खूप बदललंय. तिथे जॉब म्हणजे फक्त शिक्षिकेचा आणि काय असं आणि किंवा ऑफिसमध्ये. तिथे असं आहे की जेंट्स लोक उर्दू घेतात आणि बायका हिंदी शिकतात. उर्दू अशा अटी की उर्दू आल्याशिवाय गव्हर्नमेंट जॉब मिळत नाही. आता मुलींना मिळतं, म्हणजे शिक्षिकेचं तर मिळतं तसं आहे. म्हणजे हे नवोदय वगैरे पण आहे तिथे. हां आहे, प्रसाद झाले. पण असंच पण म्हणजे त्यांचं गायी आणि हेच सगळं जीवन आहे ना. मग ते लग्न झाल्यानंतर सगळं तेच करत असतात. म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर शिक्षक पण 70-80 हजार पगारवाले आहेत ना. दोघं पण शिक्षक असले ना तरी सकाळी उठून ते शेतातच जातात. ते पाठीवरती घेऊन ते सगळं शेण वगैरे शेतात टाकायला, आणि ती सगळी कामं सगळे करत राहतात. तिकडच्या तरुण पिढीला काय वाटतं आत्ताच्या म्हणजे आत्ताचं इतर आपलं जेव्हा ते इतर राज्य बघत असतील, म्हणजे मुंबई, तुम्ही शेवटी मुंबई महाराष्ट्रातून गेलेले असतात, तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात मुंबईबद्दल, महाराष्ट्राबद्दल? कारण सगळ्यांनाच आकर्षण असतं मुंबईत. आणि ते माझ्या बोलण्यातून कधी असेल तेवढंच असतं ना. शिवाय आता मोबाईलमुळे खूप क्रांतीच झालेली आहे ना. म्हणजे नको ते बघतात, पाहिजे ते बघत नाहीत म्हणजे तरी. पण म्हणजे तरी त्यांच्याकडे काही ॲम्बिशनच नाही ना. आत्ता गेल्या वेळेला मी गेले ना, ती एका घरातली 3 मुलं NDAत जाणार म्हणाली, 6वी 7वी 8वीत आहेत. हां, तर हे विशेष आहे ना. म्हणजे त्यांना माहिती पडलं. मग मला जे माहिती आहे मी त्यांना सांगते मोबाईलमध्ये बघा, कारण पेरेंट्सना पण काय माहिती नाही ना हे असं आहे. तिकडची मुलं पण आपल्या इकडच्या मुलांसारखी सोशल मीडियावरती असतात का? नाही, तिथे फोन फक्त काय रील बिल हे बघायलाच वापरतात. आता वापरतात. 5वीतला मुलगा माझा फोटो मागवला आणि त्याने मला एकदम छान यंग करून पाठवलं होतं. हां, म्हणजे मुलं तिकडची पण हुशार आहेत. हां, त्याचं ड्रॉइंग वगैरे चांगलं आहे, तर त्याने ते असं करून पाठवलं फोटो. जसं तुम्ही सांगताय की तुम्हाला या वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप चांगली लोकं भेटली आहेत. त्यांनी म्हणजे अनेक वेळा तुमच्या जीवावर आलेले प्रसंगातून त्यांनी तुम्हाला अगदी सुरक्षित बाहेर काढलं आहे. ज्यावेळी आपण दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी भाषेवरनं वाद होतात, म्हणजे हिंदी आणि मराठी याच्यावरनं जेव्हा वाद होतात, त्यावेळी थोडासा दोन्ही याच्यामध्ये तणाव निर्माण होतो. त्याचे पडसाद तिथपर्यंत पोहोचतात? नाही, ह्या एवढ्या गोष्टी तिथपर्यंत जातच नाहीत. ते काय TV वगैरे बघत नाहीत जास्त. TV नाहीच आहेत जास्त. आणि तिकडे भाषेला किती महत्व असतं? स्थानिक भाषेला? भाषा नाही, त्यांची डोगरी भाषा आहे ना. आणि ती भाषा शिकावी लागली? नाही, मला समजते, बोलता नाही. बोलण्याचं माध्यम हिंदी. मग त्या बायकांना माझ्याशी खूप बोलायचं असतं, पण येत नाही. घरातल्या ज्या मोठ्या असतात ना, त्यांना उर्दू वगैरे जास्त येत असेल. नाही, त्यांची डोगरी भाषा. हा, पण आम्ही एकमेकांना समजून घेतो, असं हे नाही. भाषेविना पण माणसांना खूपच म्हणजे प्रत्येक ठिकाणी घर सोडताना आमचा खूप मोठा रडण्याचा प्रोग्राम चालू असतो. अरे वा. हां, असं असतं. म्हणजे आता तुम्ही परत आता किती दिवसांसाठी तुम्ही आलायत मग इकडे? आता मी 24ला जाणार. यावर मी खूप कमी दिवस आले, कारण तिथले नवोदयमध्ये 2 मुलांनी फॉर्म भरले, तर तू आल्याशिवाय अभ्यास करणार नाही आम्ही. तर म्हणून मी थंडीत जाऊन राहणार. मग त्यांनी मला सांगितलं ते बुखारी वगैरे लावतात, आणि मग बाजूच्या घरातल्यांनी पण सांगितलं त्याला लाकडं वगैरे आम्ही देऊ, पण तू ये, आम्ही तुझी काळजी घेऊ. असं करतातच सगळं. बेसिक इतकं छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा किती आत्मीयता आहे. खूपच आत्मीयता. तुम्हाला समजा पुन्हा महाराष्ट्रात काम करण्याची, म्हणजे पुन्हा महाराष्ट्रात चांगलं काम मिळालं आणि तुम्हाला चॉईस दिली, जम्मू किंवा नागा, आसाम, तुम्ही कुठे जाण्याला सिलेक्ट करा? मी तिकडेच जाणार. मी महाराष्ट्रात नाही. म्हणजे माझे सगळेच घरचे आणि मित्रमंडळी आणि सगळे सांगतात इकडे बघ तू काम, इथे पण खूप काम आहे. असं म्हणजे एज्युकेशनचं मी म्हटलं ना, त्यामुळे इकडे पण अशी परिस्थिती खूप ठिकाणी आहे. म्हटलं नाही, मला बेसिकली हेच आहे की मला हिमालयात राहायला आवडतं, म्हणूनच मी जाते आणि मी एन्जॉय करते. मी काय काम बिम करते असं मला वाटत नाही. असं तुम्ही अगदी आनंदाने तिकडे काम करताय, तिकडच्या लोकांबरोबर. परिस्थिती आहे त्याच्यात मी मजेत असते. असे पुढे काय अजून पुढे काय करायचं आहे तुम्हाला? आतापर्यंत तुम्ही किती मुलींना म्हणजे हे केलेलं आहे, शिक्षित होऊन त्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घेतलेत? हां, अंदमानमध्ये मी 4 वर्ष होते ना हॉस्टेलमध्ये. तर पहिल्याच वर्षी एक मुलगी तिकडची मी गेले तेव्हा ती 10वीत होती. मग ती 12वीत जी शार्प आहे म्हणून मग तिला आयला पाठवलं आग्र्याला. ती युनिव्हर्सिटीत ते शिकली, पहिली आली वगैरे. आणखी नंतर ती IASची तयारी करते आता दिल्लीमध्ये. एक मुलगी BPE झाली होती, तिला इथे आणून अमरावतीला आणून तिने BPEd पण केलं आणि MPEd पण केलं.
आणि परत गेले ते म्हणजे एकीने MBA केलं. म्हणजे मुलांमध्ये टॅलेंट खूप आहे तिकडच्या. टॅलेंट आहेच, प्रश्नच नाही. पण तरी ते जे बऱ्यापैकी अवेअरनेस आहे. जम्मूच्यावर लोक पाठवायलाच तयार नाहीत. कारण आता माझ्यावर आम्ही सैनिकांना राखी बांधायला गेलो ना, तिकडे इकडच्या मुलींना पण नेलं होतं मी 2-3. मग त्यांना ते असं खूप अट्रॅक्शन ना, आर्मी जायचं त्यांचं आहेच सगळ्यांचं असं, पण त्यांनी तिला पाठवलं नाही. त्याचं एक कारण म्हणजे ह्या मुली सगळ्या 5वीपासूनच खूप कामं करतात. मग त्यांना ते एक आपला हँड जाईल असं वाटतं. हेल्पिंग हँड येतो घरामध्ये, Helping hand कमावता जातो, तो हां. हात असतो. इवन 5वीतली मुली जेवण करतात, सांभाळतात भावंडांना, असं आहे. म्हणजे 5वीपासून घरातली 5वीपासून जबाबदारी मुली घेतात. आपल्याकडच्या लोकांना काही येत नाही ना. म्हणजे एक मुलगी संध्याकाळचे मी क्लासेस घ्यायचे, संस्कार केंद्रासारखं होतं. म्हणजे मी सगळं श्लोक हे ते सगळं तर येत का नाही ते म्हणाले मला जेवण करायचं असतं, असं जबाबदारी. आणि ते करतात, लहान भावंडांना सांभाळायचं असं. तुम्ही सैनिकांना पण भेटता, तिकडच्या जवानांना पण तुमचं कधी इंटरॅक्शन होतं? नाही, आत्ता म्हणजे आम्ही तिथे गेलोच होतो. आणि असे नागालँडच्या जास्त होतं. नागालँडचं छोटं आहे ना, आम्ही ज्या गावात होतं, तर ते आसाम रायफल म्हणून होते. मग ते नागालँडचे लोक, आसाम रायफलवाले आम्हाला खूप मदत करतात. म्हणजे त्यांनी 5-6 शाळा आहे ना तिकडे, असे एवढे कॉम्प्युटर्स दिले, जनरेटर दिला मोठा, नंतर ते सिलेंडर आम्हाला ते द्यायचे. आणि त्यांनी जेवायला वगैरे बोलवतं, खूपच सन्मान केला. तर मराठीच होता, म्हणजे तिथला मेजर्स होता. आणि आसाम रायफलचं वैशिष्ट्य असं की जेव्हा ट्रान्सफर होते ना, ते संपूर्ण युनिट शिफ्ट होतं मेजर सकट असं. तर त्यावेळेला त्यांची ट्रान्सफर होणार होती, असं झालं. तर तिथे गेली होती मी. जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न आहे की जो म्हणजे सगळ्यांना त्याच्याबद्दलची उत्सुकता असते. ज्यावेळी नागालँड, मणिपूर, आसाम किंवा जम्मू म्हणा, इथे जेव्हा काही अशा गोष्टी होतात, जसं आपण दंगली उसळतात, जातीय संघर्ष होतात, 2 समाजांमध्ये संघर्ष होतात, त्यावेळी नागालँड धगधगतंय, मणिपूर धगधगतंय, हिंसाचार, असे जे त्याच्यासाठी विशेषणं जी वापरली जातात, खरंच तितकी दाहक परिस्थिती ती असते? सांगितलं ना की बेसिकली काही नसतं, हे सगळं वरवरूनच असतं. पण हां, जम्मूमध्ये खूप वाईट परिस्थिती. म्हणजे आमच्यावर सगळे शिक्षकच आहेत ना, तर 22मध्ये मला त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 2च पर्याय होते, मरायचं किंवा धर्मांतरण करायचं, असं. एवढी वाईट परिस्थिती. आणि आपले लोक पण त्यांना राहायला जागा देतात ना. आपण कुठे मुस्लिम वस्तीत जाऊन राहू शकणार नाही, पण तिथे जागा दिली, एक आला का मग बाकीचे येतात आणि सगळं तेच असतं. आता त्याला खूप आळा बसलाय सगळ्या गोष्टीला, खूप बदललं. 370 नंतर खूप सगळं बदललंय. ज्यावेळी नागालँड, मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता, महिलांची नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली होती, त्यावेळी तुम्ही तिथे होता? नाही, मी नव्हते. मी फक्त त्यांचं जे आंदोलन झालं ना की परप्रांतीयांचे, त्यावेळेला होते. आणि म्हणून मला ते झाकून ठेवलं सांगितलं ना. मग थोडीशी ठीक झाल्यानंतर मी आसाम मार्गे आले, म्हणजे मणिपूरहून आसामने, आसामवरून मुंबईत आले, असे. म्हणजे अतिथी देवो भव आपण आपल्या इकडे जे म्हटलं जातं, ती लोक त्याला शब्दाला मात्र खूपच. म्हणजे जम्मू काश्मीरमधले तर खूपच. जम्मूमध्ये आहेत ना गद्दी लोक आहेत जनजातीचे. आम्ही जास्त जनजाती लोकांच्यासाठीच काम करतो. ते सगळे राजस्थानहून वगैरे आलेले आहेत, ते त्यांना राजपूत म्हणतात तिकडे. ते सगळे मेंढपाळ खूप मोठे असं. हां, त्यांचं कल्चर ते सांभाळून असतात सगळे, खूप हे. मॅम, तुमचा हा जो प्रवास आहे पूर्णपणे, हा आम्ही तर ऐकलाच आहे, आमच्या प्रेक्षकांना देखील नक्की ज्योतिताईंचा हा प्रवास, त्यांना नागालँड, आसाम आणि इतर ठिकाणी येणारे अनुभव आज त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेत. याच्यातून नक्कीच आपल्याला देखील बरीच माहिती मिळाली असेल. मॅम, तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी, तुमच्या पुढच्या कार्याला आमच्या टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दखल घेतलीत माझी, एक खूप मोठं काम आहे. थँक्यू. धन्यवाद.